एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। लोकमान्यच्या श्रीची भक्तिभावाने प्रतिष्ठापना, शहरातील पारंपरिक मर्दानी खेळ व लेझिमसाठी नावाजलेले पत्रा तालीम तरुण मंडळ व लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या मानाच्या श्री आपंजोबा गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली। बुधवारी पत्रा तालीम येथे मंडळाचे अध्यक्ष आदित्य घाडगे व महामंडळाचे अध्यक्ष दत्ता भोसले व बापू जाधव, प्रवीण इरेक शेट्टी यांच्या हस्ते श्रीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापनेचा हा कार्यक्रम पार पडला। दरम्यान महामंडळाकडून 21 किलो चांदी श्रीच्या चरणी अर्पण करण्यात आली। यावेळी गणपती मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा घोषणांनी पत्रा तालीम परिसर दणाणून सोडला। पत्रा तालीमचे खालिपा पैलवान दत्तात्रय कोलारकर, माजी उपमहापौर पद्मकर काळे, माजी परिवहन सभापती राजन जाधव, श्रीकांत गाडगे, मनोज गादेकर, राजेंद्र घुले, शिवाजी चव्हाण, ॲडव्होकेट राम कदम, बापू जाधव, बापू धंगेकर, पैलवान अमर दुधाळ, दद्दू भोसले, बापू दुधाळ, उमाकांत गाडगे, शिवाजी घुले, उत्तम कोलारकर, पिंटू चव्हाण, पैलवान नवनाथ बन्ने, सचिन स्वामी, देवीदास घुले, प्रवीण इरेक शेट्टी, सुहास कोलारकर, राहुल बनसोडे, ओंकार जाधव, पत्रा तालीम व महामंडळाचे प्रसिद्ध प्रमुख वैभव गंगणे, मिरवणूक प्रमुख सौरभ कनेरी, कार्यालयीन प्रमुख प्रवीण जाधव, निशांत सावळे, जल्पेश घुले, धनराज शिंदे, कपिल पवार, महेश जगदाळे, मयुरेश्वर गाडगे, ओम गाडगे, किशोर गादेकर यांच्यासह मंडळाचे व महामंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळ तसेच पत्रा तालीम मंडळ यांची आज स्थापना झाली। या स्थापनेत लोकमान्याचे अध्यक्ष श्री दत्तात्रय भोसले तसंच पत्रा तालीमचे अध्यक्ष आदित्य घाडगे, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ बापू जाधव आणि पिंटू इरेक शेट्टी यांच्या हस्ते आज पूजा करून स्थापना करण्यात आली। हे पत्रा तालीम हे मंडळ 138 वर्ष जुने हे मंडळ आहे। त्याप्रमाणे परंपरेप्रमाणे आम्ही यावर्षी देखील पत्रा तालीमच्या गणेशोत्सवाची स्थापना केली आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा। तसेच यावर्षी पत्रा तालीम युवक मंडळ यांच्या वतीने श्री गणेश यांना आभूषण करण्यात आले। त्याप्रमाणे जो मुकुट आहे त्या 11 किलोचा, कडे 4 किलोचे, बाजूबान, कंबरपट्टा अशा प्रमाणे 21 किलो हे चांदीचे नवीन दागिने करण्यात आलेले आहेत।